त्याच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अनिकेत तर डाव सावरण्याची गरज आहे या दोन फलंदाजा. सलामीला गेलेला आपण पाहतोय या फलंदाजीसाठी. ऑफसाईड ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचाने मात्र या चेंडूला वाईट घोषित केला. वाईटच्या साहाय्याने आणखी एक धावफलकावर जोडली जाईल. एक धाव या ठिकाणी संघर्ष करावा लागतो तुबगाव संघाला, कारण दोन महत्वपूर्ण बली मिळवलेत ते राम या गोलंदाजाने. फटका सजला पुन्हा एकदा विकेटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतो हा पहिला गोलंदाजी करणाऱ्या चांगली झाली होती सांबे टीमची. रामने पहिले 2-3 चेंडू अगदी दर्जेदार फेकले होते. त्यानंतर आलेला हा फलंदाज आपण पाहिला त्यांनी मात्र आक्रमण केलं. शेवटच्या 2 चेंडूवर एक षटकार आणि चौकारच्या साहाय्यानं 10 धावा वसूल केल्या आणि षटक समाप्तीच्या नंतर आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर एकूण धावा लागल्यात त्या 13 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. सुस्थितीमध्ये पोहोचला आता तुबगाव संघ. असं वाटलं होतं वर्चस्व गाजवते गोलंदाजी करणारी टीम इसांबे, परंतु या फलंदाजाने मात्र त्यांचे इरादे मात्र दुलीस लावलेत. सागर मालकर आणि हनुमान मालकर यांना सुद्धा विनंती असेल की आपण या स्टेजवर आपला सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आमच्या या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. सागर आणि नरेंद्र मालकर यांच्याकडून जे थंड पेय आहे शीतपेय ते प्रत्येक मॅच साठी जे मॅन ऑफ द मॅच आहे त्यासाठी देण्यात आलंय. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. सुजित मुंडे आणि विश्वास मालकर यांच्याकडून पाण्याची व्यवस्था या रखरखत्या उन्हामध्ये महत्वाची गरज जी आहे ती म्हणजे पाणी, आणि पाण्याची व्यवस्था त्यांनी केली. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण असाल तर आपण स्टेजवर यायचं आहे. दर्शन मालकर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफ्या आहेत त्यांनी सुपूर्द केल्या. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. बोलूया मॅच कडे, जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावर लागल्या. दुसरं षटक प्रगती पथार आहे. साहिल पहिल्या चेंडूवर बॅटची कडा घेतली. आणखी एक फलंदाज बाद होईल तो तुबगाव टीमचा गौरव. धून त्यांच्या माध्यमातून आमच्या सुरेशदादा पाटील यांची धून या ठिकाणी ऐकली जाते. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर सफलता, त्यानंतर दुसरा चेंडू अगदी क्रिकेटच्या ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. त्या ब्रह्मास्त्राचा वापर या ठिकाणी केला गेला. या ठिकाणी तटस्थ आमचे पंच नक्कीच आधीच स्टंप डेट झाल्या होत्या. पंचांचं अगदी अचूक लक्ष आहे. तुम्ही पंचांशी दाद घालू नका, कारण तुमचं थोडंसं लक्ष असतं. तुम्ही थोडं क्रिकेटमध्ये असता, परंतु पंच 100% लक्ष देते त्या तुमच्या क्रीजवर असतो त्यांचा. त्यामुळे पंचांशी कोणची उज्जत घालू नका.
मैदानात जो पंच निर्णय देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जरूर ही स्पर्धा कव्हरेज केली जाते, परंतु तिसऱ्या पंचाची मागणी करू नये, कारण ऑफिशियल पंच आपण या ठिकाणी पाहतोय. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूमध्ये पाहिली. हा चेंडू मिस्टमिंग स्ट्रोक झालाय, परंतु 2 खेळाडूंच्या अगदी मध्ये कव्हर पॉइंट मध्ये हा चेंडू जातोय. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते. 21 धावेच्या मदतीनं एकूण धावा आपण धावफलकावर पाहतोय 14 धावा. 14 धावा. अनिकेतने मात्र अनिकेत गायकवाड यांनी चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु साहिलने आणखी एक विकेट चटकन पुन्हा एकदा पुनरागमन करतोय. हा फटका अनिकेत त्याच्या बॅट मधून, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आणखी एक फलंदाज बाद होईल तुमगाव टीमचा. अनिकेत वाढवलीत. आयोजकांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. हा फटका पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू आणि जे ठिकाणी जाईल असं वाटलं होतं, परंतु ओके. हॅलो हॅलो, इथे जरा आवाज नका करू प्लीज, कारण लाईव्ह मध्ये आवाज जातोय. नक्की त्या चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्याने आपण पाहतोय धावफलकावर एकूण धावा लागल्यात ते 18 धावा. कुठं हा चेंडू उचली घेणारा हा चेंडू पंचाने मात्र या चेंडूला दंडित केलाय. एक वॉर्निंग सुद्धा दिली गेली आहे साहिलला. यानंतर मात्र आणखी एक वमसर चेंडू टाकता येणार नाही. उचली घेणारा चेंडू अजून टाकता येणार नाही. आमचे संदेश मालकर यांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. कुठं हा चेंडू कही पे निगाहे कही पे निशाणा. अगदी चेंडू येण्याच्या आधी बॅट फिरवली गेली. निर्धाव चेंडूचे होते सांगता. शेवट मात्र चांगला केला तो गोलंदाज साहिल. या गोलंदाजानं साहिल मापदी चांगली गोलंदाजी केली. 6 धावा फक्त खर्च केल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 19 धावा. नरेंद्र जांभूलकर या ठिकाणी चांगला असा या ठिकाणी साऊंड सिस्टम त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. चांगला असा आवाज क्वालिटी क्लिअरिटी आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. चला, प्रत्येक ओव्हरला जर आपण अशी टीम मेकिंग घेतली तर आपला दंडित केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. 15 मिनिटांमध्ये आपले 3 षटक फेकले जावेत. 10 मिनिटात जर 2 षटकं फेकली गेली नाहीत तर 19 धावा धावफलकावर लागल्यात. 2 षटकाचा खेळ संपला. 1 षटकाचा खेळ बाकी आहे. 10 मिनिटात पहिले 2 षटक संपले नाही तर एक खेळाडू आपला तिसऱ्या षटकामध्ये एक खेळाडू आपल्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. वेळेचं बंधन फार महत्वाचं आहे, कारण आधीच उशीर झालाय. 12 टीम या ठिकाणी आजच्या 1 दिवसामध्ये खेळणार आहेत. गोलंदाजी मार्गावर आपण गोलंदाज पाहतोय. हरियाणचा हा टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. शूट केलाय, परंतु चेंडू जाईल नियोजित ठिकाणी जिथे एका धावेची बंधन आहे. एक सिंगलच्या साह्यानं 20 धावा धावफलकावर लागल्यात त्या इसंबे संघाच्या.
मायरा 11 इसंबे या नावाने ही टीम आज मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. अजिंक्य भौड यांनी पॅक केलेली ही टीम आपण पाहतोय. अजिंक्य भौड सुद्धा एक उत्कृष्ट समालोचक आहेत. त्याने सुद्धा या संघाला या ठिकाणी भरभरून शुभेच्छा दिल्या, या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. आर्यन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पहिला चेंडू, दुसऱ्या चेंडूवर मात्र अगदी वेगवान प्रतीचा चेंडू थोडासा खाली राहिला, एष्टा उद्ध्वस्त करून गेला आणि फलंदाज जय. महेश इंटर करतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं असेल तर धावपालकावर एकूण धावा लागल्यात त्या 20 धावा. 5 गडे बाद झाल्यात, 20 धावा धावपालकावर लागल्यात त्या तुपगाव संघाच्या. मायरा 11 इसांबे विरुद्ध तुपगाव अशी पहिली मॅच या शृंखलेतील आपण पाहतोय. एक दिवसीय शृंखला आहे, परंतु अगदी देखणं दिमागदार आयोजन अजितभाई लबडे, मनोज मालकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ऋषिकेश देशमुख आणि निलेश सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी आडवे बॅट मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पंचांचं बोट हवेमध्ये, बुगीला गेल्या पावली माघारी परतावं लागतं. आणखी एक फलंदाज बाद होईल, तो इसांबे टीमच्या विपक्ष खेळणाऱ्या तुपगाव टीमचा महेश गुरव. स्वीकारे सर आणि ऋषिकेश देशमुख यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. आयोजकांच्या वतीने मी त्यांचं सहर्ष आणि मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष आणि मनापासून स्वागत आहे. हरियाण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर 2 चेंडूमध्ये 2 सफलता मिळवल्यात. त्या गोलंदाज आर्यन या गोलंदाजानं अतिशय चांगली गोलंदाजी केली पहिल्या 3 चेंडूमध्ये. हा चेंडू अगदी जोशामध्ये बॅट फिरवली होती, परंतु चेंडूने बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची होती सांगता. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आर्यन या नवख्या गोलंदाजा माध्यमातून. आर्यन अगदी या षटकातील 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. या सत्रातील आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपलाय. पुढे सरसल मारण्याचा प्रयत्न, स्टेट ड्राईव्हचा अलंग कार्पेटचा फटका आपण पाहतोय. अगदी 2 खेळाडू मधले तालमेल, कॉलिंग नाही, जोरदार लागले बघा. बघा दुखापत झाली आहे. इकडे सावली जाण त्याला सावली जाण.
3 धावा आमचे ऋषिकेश देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. नक्कीच त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. इनिंग ब्रेक नंतर आर्यन चांगली गोलंदाजी करतोय. आपण पाहिलं तर 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 3 विकेट, एक रनआउटच्या स्वरूपात तर 2 विकेट आपल्या खात्यावर जात आहेत. नक्कीच चांगली गोलंदाजी होते ती आर्यन या गोलंदाजीच्या माध्यमातून. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. पहिली मॅच या स्पर्धेतील अकुटप्याचा हा चेंडू पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर एकूण धावा लागल्यात 23 धावा. 3 षटकामध्ये 23 धावा. अगदी चांगली गोलंदाजी मित्रमंडळ झाली. एक अनिकेत वगळता कोणालाही सूर गवसला नाही तुपगाव संघाच्या फलंदाजांना. अनिकेतने एक षटकार चौकार लगावला. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला आर्यन या गोलंदाजानं तुपगाव संघाला. अगदी भेदक गोलंदाजी केली. 3 विकेट संपादन केल्या आणि अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत रोखून धरल्या 23 या धावसंख्येवरती. 24 धावांचं माफक लक्ष असणाऱ्या 18 चेंडू मध्ये ते इसंबे संघाला मायरा 11 इसंबे संघाला अजिंक्य बहुत खुश असतील कामगिरी पाहून, कारण त्याने पॅक केलेला हा संघ आपण पाहतोय. इसंबे संघ अति मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय. तीन षटकाचा सामना आहे आणि 3 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना तुपगाव संघाने 23 धावा जमवल्या. 24 धावांचं एक माफक लक्ष आहे. क्षेत्ररक्षण लागलीच सजून घ्यायचं आहे, जास्त टाइमपास करू नका. आणि इसंबे संघ आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण आपल्या सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. नंतर दुसरा सामना असेल पाली विपक्ष यश एंटरप्राइजेस खानावले. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पाली विपक्ष यश एंटरप्राइजेस खानावले. खानावले विपक्ष पाली दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अच्छा बर्थडे बॉय आमच्या अनिकेत भाई म्हात्रे अगदी शांत आणि संयमी स्वभावाचे असे व्यक्तिमत्व. अगदी कोण वरून या ठिकाणी त्यांनी स्पर्धा खऱ्या अर्थाने आयोजित केली. त्याला साथ आहे ती अजित भाई लबडे, मनोज मालकर यांच्या साथीनं साई समर्थ तलवली कोण आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेतील एक दिवसीय स्पर्धा आहे. स्पर्धेतील हा पहिला सामना. एका बाजूला मायरा 11 इसंबे विपक्ष तुपगाव अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना तुपगाव संघाने थोडीशी कमकुवत फलंदाजी झाली. थोडस लो स्कोरिंग आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावर लागल्या. 24 धावांचं माफक लक्ष ठेवलंय. परंतु ज्या ज्या वेळेला माफक लक्ष असतं त्या त्या वेळेला तो सामना अगदी चुरशीचा आपल्याला पाहायला मिळतो. तशीच परिस्थिती या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल का हे येणारी वेळ सांगेल. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. तुपगाव टीम लगेचच आपली टीम मिटवून संपून क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. चला फलंदाज पाठवा. चला सलामीची जोडी जाऊ द्या. जयेश तेजस चला सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे. कुठे विलंब लावू नका, कारण आधीच उशीर झालाय. सामने जवळजवळ 1 तास उशिरा सुरू झालेत आणि एक दिवसीय स्पर्धा आहे. आपल्याला 12 संघांना या ठिकाणी आपण आमंत्रित केलंय आणि त्या संघाला या ठिकाणी चांगला असा न्याय मिळेल या अनुषंगाने या ठिकाणी लवकरात लवकर कसे सामने खेळवले जातील याकडे लक्ष केंद्रित केलं करणं गरजेचं आहे. 24 धावांचं माफक लक्ष आहे. सलामीची जोडी लगेचच मैदानात जाऊ द्या अशी विनंती करतोय मायरा 11 इसंबे टीमला. तेजस आणि राज मापदी ही तडाखेबाज जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करते. मायरा 11 इसंबे संघाची 24 धावांचं माफक लक्ष. गोलंदाजी मार्गावर पाहायचं कोण गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी. बोगी एक मास्टर माइंड आहे
चांगली गोलंदाजी करतो, जादुई गोलंदाजी, फिरकी गोलंदाज करण्यामध्ये माहिर आहे. नक्कीच त्याच्या वाट्याला एखादा षटक असणार आहे, परंतु धावसंख्या थोडीशी तुटपुंजी आहे. अशा वेळेला अगदी चुंगूस गोलंदाजी करावी लागेल पहिल्या षटकामध्ये. पावलपेच्या षटकामध्ये जर इसंबे संघाला तुम्ही जर रोखून धरले ना तर नक्कीच 24 धावा सुद्धा आपल्याला पुरेशा ठरतील विजयासाठी. परंतु काय घडणार या मॅच मध्ये सांगणं फार कठीण आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, चेंडू फेकून द्या. चांद एक बेधक गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. चांद तुपगाव संघाकडून पहिला गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. आमचे ऑफिशियल पंच आहेत संगमजी भोईर, त्यानंतर संजय दिसले सर या ठिकाणी पंचांची कामगिरी पाहतात. त्यांना सुद्धा आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. पहिला सामना चालू आहे आणि या रखरखत्या उन्हामध्ये अगदी संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत उभं राहायचं आहे, खायची गोष्ट नाहीये. खूप सारी मेहनत त्यांची सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. काय पाहिजे? बॉल पाहिजे, अजून बॉल द्यायला अजून. सौरभ सौरभ बॉल पाठव ना. सौरभ बॉल पाहिजे अजून. हे पहा, एक सूचना असेल आयोजकांकडून, आपण मैदानाच्या बाहेरच चेंडू चॉईस करून जायचं आहे, कारण मैदानावर गेल्यावर टाइमपास करू नका. कारण आपल्याला वेळेची बंधन आहे, तेव्हा कोणताही टाइमपास नकोय. आता चांद गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. राईट अँड राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूसाठी सामना करेल तेजस देवघरे. राईट हँड ओव्हर द विकेट. समोर फलंदाज तेजस. 24 धावांचं माफक लक्ष आहे. सुरुवात होते, कशा प्रकारची फलंदाजी होते इसम बॅटिंग कडून. पहिला चेंडू बॅटचे इनसाइड एज घेतलाय. चेंडू हवेमध्ये आहे, परंतु चेंडू अगदी सुरक्षित ठिकाणी जाईल जिथे एका धावेचं बंधन आहे. पहिली धाव मिळते आहे बॅटकटच्या साह्यानं. ती मायरा 11 इसंबे संघाला. स्ट्राईक चेंज. अठरा चेंडू 24 धावांची गरज आहे. पहिली धाव धावफलकावर लागली पहिल्या चेंडूमध्ये. आता 17 चेंडू आणि गरज असणार 23 धावसंख्येची. 17 चेंडू 23 धावा. राज मामदी डावखुरी त्याचा फलंदाज, इन्फॉर्म फलंदाज आहे. चांगली मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली आहे. बऱ्याच मॅच मध्ये राज मामदी या फलंदाज बऱ्याच वेळा आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिले. तो फलंदाज आहे. स्ट्राईकला गोल्डन विकेट असणार आहे राजची, ती तुपगाव संघासाठी. चांद गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. समोर आता डावखुरा त्याचा फलंदाज. बॅटने या चेंडूला चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अगदी जबरदस्त फटका होता, मस्त फटका होता, परंतु तेवढीच दर्जेदार फिल्डिंग आपण पाहिली आणि एकच धाव मात्र मिळते या चेंडूवर. एक सिंगलच्या साह्याने धावफलक वाढेल. 2 या धावसंख्येवरती जाईल. 2 धावा धावफलकावर लागल्या तर बिनबाद 2 अशी संत आणि शांत सुरुवात पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. शांत क्रिकेट चालू आहे. बर्थडे चषक अगदी वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, मात्र हा प्रयत्न फसतोय तेजस देवघरेचा. अगदी अचूक टप्प्यावर बेधक गोलंदाजी करावी लागेल, कारण आपल्याकडे धावा खूप कमी आहेत. अशा वेळेला जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावे लागतील आणि ते काम या ठिकाणी करतोय. मोठा फटका. चेंडू हवेमध्ये आहे, पाहायचा आहे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. उत्तुंग असा षटकार तेजस देवघरे याच्या बॅट मधून येतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते. एक धाव या ठिकाणी वाचवण्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एकच धाव या चेंडूवर मिळाली जाते. सिंगलच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. आता गरज असणार आहे 15 चेंडू आणि 13 चेंडू 15 या धावसंख्येची.
13 चेंडू 15 धावा या ठिकाणी सावध पवित्रा घेतला. षटकार लगवल्यानंतर तेजस देवगिरणं कारण माहिती आहे धावसंख्या आता आली जे पहिल्या षटकामध्ये धावा यायला हव्या त्या धाव फलकावर लागल्यात. अशा वेळेला कोणती या ठिकाणी रिस्क घ्यायला तयार नाही. एक सिंगल डबलना स्ट्राईक रोटेट केलं जातं. सिंगलच्या साह्याने आणखी धाव फलकावर जोडली जाईल. हे एकेरी धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावरती. अजूनही 14 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 14 चेंडू आणि 12 चेंडू आणि 14 धावा. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. एक षटकाचा पहिला पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 10 धावा आल्यात आणि अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि गरज असणार ती 14 धावसंख्येची. ताली आणि खणावले टीम आपण आला असाल तर लगेचच टॉस करण्यात यायचं आहे. अल्पेश दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. अल्पेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अगदी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर लागल्यात. आता समीकरण राहिले 12 चेंडू मध्ये 14 धावसंख्येचं. चला टाइम वेस्ट करू नका कारण वेळेची मर्यादा राखायची आपण कारण आधीच थोडासा उशीर झालाय. अगदी चांगली टुर्नामेंट आपण पाहतोय. एक दिवसीय स्पर्धा आहे परंतु अगदी 4 दिवसाच्या शृंखला सुद्धा लाजवेल अशी स्पर्धा आपण पाहतोय. चमचमत्या ट्रॉफ्या पाहतोय. अगदी देखणा दिमागदार आयोजन युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धा पूर्णपणे समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कव्हरेज केली जाते. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. मॅच सुरू होते या ठिकाणी आपण पाहिलं असेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर अल्पेश. चला टाइमपास करू नका प्लीज सहकार्य करायचं. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. 10 धावा धावफलकावर लागल्यात. चेंडू कोलवर टप्प्यावर अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता तो अल्पेशचा परंतु सटीक यॉर्कर पडला नाही. फुलटॉस घेतला तर राज माबदीन आणि एक धाव मात्र धावफलकावर लागली गेली. एक सिंगलच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतो 11 या धावसंख्येवर. आता 11 चेंडू गरज असणार आहे ती 13 या धावसंख्येची. एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये कलाटणी देईल. एखादा विकेट या सामन्यामध्ये कलाटणी देईल. तशी गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल तुपगाव संघाला. अन्यथा या स्पर्धेतून आपल्याला बाहेर जावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल इथून पुढे कारण जवळजवळ सामना झुकलाय तो मायरा 11 इसांबे टीमच्या बाजूने. परंतु क्रिकेटमध्ये कधी काय घडले हे सांगणं फार कठीण असतं. तेजसच्या बॅट मधून आणखी एक धमाकेदार फटका येतोय. बिग बिग हिट. षटकार षटकार षटकार. तेजसने मात्र आता या सामन्याची पूर्णपणे हवा काढून घेतली. आता एकूण धावा धावफलकावर लागल्यात बिनबाद 17 धावा. आता गरज असणार आहे येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 7 या धावसंख्येची. बॅटची कडा या ठिकाणी मात्र तेजस मोठा फलंदाज या ठिकाणी बाद झाला परंतु त्यांनी त्याचं काम पूर्ण केलंय. अगदी चांगली फलंदाजी केली. 24 धावांचं माफक लक्ष होतं. असं वाटलं होतं सिंगल डबल रोटेट करून या ठिकाणी अगदी सहज पार केलं जाईल परंतु तेजसने घणाघाती पारी केली. 2 षटकार लगावले आणि त्या षटकारच्या मदतीने मात्र विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलाय मायरा 11 इसांबे संघाला. साहिल माबदी या ठिकाणी थोडासा दुखापतग्रस्त आहे परंतु तरीही ही बघा क्रिकेटची आवड आहे. क्रिकेटची ही लागलेली नशा आहे आणि ती नशा मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाते. साहिल माबदीला थोडासा इंजर्ड झाला होता क्षेत्ररक्षण करत असताना त्या छातीला थोडस दुखापत झाली होती परंतु पुन्हा एकदा त्या जोमाने त्या जोशाने पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतोय. अगदी चांगली फलंदाजी होत्या ती मायरा 11 इसांबे संघाची. तेजस देवगरने 2 षटकार लागवले. ते षटकारच्या जोरावर विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलंय त्या इसांबे संघाला. आमच्या भारतीय जनता पार्टीचे बूथ अध्यक्ष सन्माननीय संजय मालकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय साहिल आणि राज हे 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
साहिलच्या बाटला चटून चेंडू जाईल नियोजित ठिकाणी जिथे एका धावेची बंधन आहे. एकेर धावेच्या मदतीने एकूण धावा धावपल करावं लागलं ते 18. इशारा येतो. संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य महेंद्र मालकर यांच्याकडून या तिन्ही बर्थडे बॉयला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आल्यात. नक्कीच ते सुद्धा या सामन्याची अगदी लाईव्ह मजा घेत आहेत. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. महेंद्रजी मालकर या ठिकाणी मात्र कॉलिंग चुकलं आणि राजमापीला आपल्या पहिल्यामध्ये परतावं लागतंय. रोहित मालकर यश कंस्ट्रक्शनच्या सुपरवायझर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. सात चेंडू 6 धावांची गरज आहे. 7 चेंडू 5 माफ करा. या ठिकाणी नक्कीच आमचं तुमचं लक्ष आहे की नाही पाहत होतो आम्ही. कारण अटीतटीची लढत आली का प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतं. प्रेक्षकांचं असतो, प्रत्येक खेळाडूचा असतो. हा फटका या ठिकाणी मोठा मारण्याचा प्रयत्न होता. कारण मोठ्या फटकेची आता गरज नाहीये. एकेर दुहेर धावा ढकलून जर रन काढलं तरी रन होतील. परंतु आता संकटात सापडेल का? साहिल या ठिकाणी अगदी निर्धाव चेंडू खेळताय. 2 चेंडू आपण पाहिले असेल तर साहिल खेळलाय. 1 धाव जमवले. परंतु अजूनही कोण हा सामना जिंकेल सांगणं फार कठीण. पहिला सामना अगदी अटीतटीच्या मोडवर येऊन टेपलाय. पाहायचं या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा, एकूण धावा धावपल करावं लागले 19. आणि आता जिंकण्यासाठी गरज असणार ते येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 5 या धावसंख्येचे. 6 चेंडू 5 धावा. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातील, हा डिपेंड करेल का गोलंदाज या 5 धावा. तर क्रिकेटमध्ये काही घडतं. एक धाव सुद्धा 6 चेंडू मध्ये डिपेंड केली जाते. आणि तीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळते ते तुपगाव संघाकडून. 6 चेंडू 5 धावा. अटीतटीची लढत आहे. आर्यन ऑन स्ट्राईक असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साहिल मापदीप 2 चेंडू खेळलाय. थोडस दोन्ही असले इंजर्ड खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पाच धावा करायच्या ते येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. शेवटचं षटक आहे अस्लागोरचं षटक. या षटकामध्ये 5 धावांची गरज आहे. चौकोन षटकाराने हा सामना संपवणार की झुंजावं लागणार एक धावेसाठी. ती इसांबे संघाला फटका सजवला. या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय. एकच धाव या चेंडूवर. असं क्षेत्ररक्षण करावं लागेल. ज्या वेळेस चांगली गोलंदाजी होते त्यावेळेस क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं तर त्या मॅच मध्ये नक्कीच मजा येते. आणि ती मजा आणण्याचं काम या ठिकाणी तुपगाव संघाचे खेळाडू आपल्याला करताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर मात्र सिंगल धाव दिली. अगदी रोखून झालंय. आता 5 चेंडू 4 या धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 4 धावा या ठिकाणी अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. गौरव पुन्हा एकदा अगदी सावध पवित्र करला. स्टेडियमचा हा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवर झपकन येतोय. एकच धाव. एकेरी धावापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. साहिलने ओळखलाय आता मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. कारण एक धाव जरी आली, धावा येतील, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण जर थांबलो तर नक्कीच या धावा सहजरित्या येतील. परंतु तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण कौतुक करण्याजोग या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतोय ते तुपगाव टीमचं. तेवढीच चांगली भेदक गोलंदाजी या 2 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. ती गौरव या गोलंदाजीच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी होत्या. राईट अँड राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. समोर आता आर्यन. कुठे हा चेंडू असे निर्धाव चेंडू फेकावे लागतील. असे निर्धाव चेंडू फेकावे लागतील तर या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. आणि ते ट्विस्ट निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करतोय गोलंदाज गौरव. एक निर्धाव चेंडू दबाव आणि फलंदाजी करणाऱ्या मायरा 11 इसांबे टीमवर.
निर्धाव चेंडू या ठिकाणी नक्कीच दबाव प्रस्थापित करतोय ते मायरायला निसंबे टीमवर. आर्यन ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ संपला, 3 चेंडू अजून बाकी आहेत. हा फटका या ठिकाणी बॅटची कडा घेतल्या, चेंडू जाईल नियोजित ठिकाणी एका धावेसाठी. एक धाव फार महत्वाची आहे, निर्धाव चेंडू व्यतिरिक्त काही करता येणार नाहीये. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. 2-2 काय गोलंदाजी केली या गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगली गोलंदाजी केली मित्र म्हणून गौरव या गोलंदाजाने. अगदी 6 चेंडू मध्ये गरज होती 5 या धावसंख्येने रोखून धरलं या पहिल्या 4 चेंडू मध्ये ते मायरा 11 संघाला या विजयापासून. ऑन स्ट्राईक साहिल. हा फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण महेश गुर्राव उर्फ बुगी याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि मात्र धाव बाद होईल या ठिकाणी साहिल. अगदी चाणक्य बुद्धीचा या ठिकाणी वापर केला, त्याने ओळखलाय या धावा कोण करील, या धावा साहिल करील आणि त्याच्या एंडला या ठिकाणी थ्रो झाला आणि मात्र साहिलला माघारी परतवलंय. आता आणखी ट्विस्ट या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा करायचे ते एक चेंडू एका धावेची गरज आहे. बघा आम्ही म्हटलं होतं लो स्कोरिंगच्या सामने ज्या ज्या वेळेला होत ना त्या वेळेला त्या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतो, मजा येते आणि ती मजा मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळते. मायरा 11 इसांबे पक्ष तुपगाव सामना चालू आहे आणि तो सामना 24 धावांचा पाठलाग सुरू होता आणि 24 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज तुपगावच्या या गोलंदाजाने अक्षरशः झुंजवलं मी तर म्हणेन मायरा 11 इसांबे संघाला. अतिशय चांगली भेदक गोलंदाजी केली ती गौरव या गोलंदाजाने. छान थोडासा मागला ठरला होता, पॉवरचं षटक होतं, 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर अल्पेशने 9 धावा खर्ची केल्या, 2 विकेट संपादन केल्या, परंतु त्याच्यावर गौरव यांनी या ठिकाणी शिक्कामोर्तब केलाय. पाहायचा शेवटचा 1 चेंडू एका धावेची गरज आहे. अटॅकिंग क्षेत्ररक्षण आता सजवलं जाणार, सलामीला नवीन फलंदाज असणार आहे, थोडंसं दडपण आता दोन्ही संघांच्यावर आहे. फलंदाजी करणाऱ्या टीमवर आता जास्त दडपण असणार आहे, कारण ऐन मोठ्या क्षणी गेलेली विकेट या ठिकाणी नक्कीच दडपण प्रस्थापित करते ती मायरा 11 इसांबे या संघावरती. अजिंक्य भोड आता देव पाण्यात घेऊन बसले असतील, कारण त्यांनी पॅक केलेली टीम आहे. असं वाटलं होतं की अगदी 2 षटकामध्ये हा सामना आपण जिंकू मायरा 11 इसांबे संघ, परंतु तसं झालं नाही. भेदक गोलंदाजीच्या जोरावर तुपगाव संघानं अगदी कमबॅक करून दिला. गौरव या गोलंदाजानं अतिशय चांगली गोलंदाजी होत्या. गौरव या ठिकाणी मॅच आपल्या संघाला जिंकून देईल का, आपल्या संघाचं नाव उंचावेल का हे येणारी वेळ सांगेल. शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एका धावेची गरज आहे. बघा सगळ्यांना प्रश्न पडला, आता सगळे अगदी तोंडात गोटे घालून उभे आहेत. काय घडणार या मॅच मध्ये, ट्विस्ट निर्माण केलं या गोलंदाज गौरवनं. जेवढं कौतुक करावं तेवढं. मॅच कोणी जिंको कोणी हारो, परंतु अगदी अट्टीतटीची लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 1 मिनिट संपू दे मॅच. शेवटचा चेंडू अगदी बघा प्रोत्साहित केले जात आहे, दोन्ही बाजूने या ठिकाणी प्रस्थापित प्रोत्साहन दिलं जातं असं खेळाडूंना, कारण देणं गरजेचं आहे, कारण मॅच तशा स्थितीमध्ये येऊन ठेपल्या. 1 चेंडू एका धावेची गरज आहे. पाहायचं काय घडणार, गौरव सरस ठरणार की नौखाला फलंदाज रोहित. वाईट चांगलं शतक आतलं होतं, पण शेवटच्या क्षणी वाईट चेंडू फेकला आणि सामना गौरवने आणला होता, परंतु